पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या काशेगाव आनवली येथील कष्टकरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आनवली येथील यश किरण ॲग्रो एजन्सीमधून द्राक्षाचं फवारणीचं के औषध घेतलं होतं, परंतु त्या औषधामध्ये तणनाशक मिक्स असल्यामुळं अक्षरशः द्राक्षाची घड गळून पडले, पानं गळून पडली। कोट्यवधी रुपयाचं या 16-17 शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि हे कळतात तातडीनं कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले आणि ते पुण्यातील प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठवण्यात आलं औषध। त्यात प्रयोगशाळेने त्याचा रिपोर्ट दिला, फेल औषध आहे, नापास आहे, म्हणजे बनावट आहे असं दिलेलं असताना त्याच्यानंतर शेतकरी जाऊन म्हणाले आमची नुकसान भरपाई द्या कंपनीकडून। हे बेजबाबदार अधिकारी पंचनाम्याचा फार्स करतात। शासकीय प्रयोगशाळेत तपासणी करून रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा ग्राहक मंचात जावं म्हणून तिकडे दुसरी वाट दाखवतात। म्हणजे कंपनीकडनं यांना पैशाची पाकिटे मिळाली, त्यांना काय त्या शेतकऱ्याचं देणं घेणं वाटत नाही। अशा चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि गेल्या 6 महिन्यापासून या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना एक दमडा रुपया त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही। त्या चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं पुणे कृषी आयुक्त कार्यालयासमोर 18 तारखेपासून मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। याच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे दिलेले आहेत। या बाबतीत खरोखरच मला दुःख वाटतंय। हे कृषी अधिकारी पंचनामे करतात, प्रयोगशाळेचा रिपोर्ट घेतात आणि नुकसान भरपाई द्यायची म्हणल्यानंतर ग्राहक मंचात पाठवतात। हा कुठला कायदा आहे, कुठल्या कायद्यात बसते? आणि हा सचिन पाटील कृषी रसायन कंपनी दिल्लीची हा दलाल आहे, हा भामट्या आमच्या सोलापूरचा डीलर आहे। त्यानं बनावट औषध दिले त्या दुकानात आणि त्या दुकानदारांना सुद्धा चौकशी न करता हे औषध विकायला नको होतं, परंतु त्याचं आता शेतकऱ्यांचं द्राक्षाचं नुकसान झाले कोट्यवधी रुपयाचं। ह्याला जबाबदार कोण? त्यामुळे याची जबाबदारीने नोंद घेऊन या आंदोलनाची दखल येत्या 2 दिवसात जर नाही घेतली तर आम्हाला कार्यालयात घुसून कृषी आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकून जा विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही लोकशाहीची ताकद आहे। तुम्ही जर अन्याय करत असाल आणि तुम्हाला पैशापुढे जर या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं काही देणे घेणं वाटत नसेल, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा माहिती आहे, अशा संघटना शेतकऱ्यांसाठी लढतात। पोलीस कर्मचारी अधिकारी सुद्धा ही शेतकऱ्याची मुलं आहेत, ते आम्हाला वारंवार आम्हाला मदत करतात। तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।